शेतकरी मित्रांनो, रामदा मी अक्षय SB सीड्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहे कळवण तालुका साकोरे या गावामध्ये. दादांची चर्चा करायला गेले. त्यांना कृष्ण फुरसुंगी हे बियाणं कसं वाटलं. आजपर्यंत त्यांनी 4 वर्षापासून कृष्ण फुरसुंगीचं बियाणं करताय. तर आपण बोलूया दादांसोबत की त्यांचा अनुभव काय होता 4 वर्षापासून. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव गाव सांगा. बापू नारायण सावकार, मुक्काम पोस्ट साकोरे, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. तुमचा मोबाईल नंबर 94 035 12 166. बरं, आता तुम्ही कोणतं बियाणं करता दरवर्षी. दरवर्षी मी कृष्णा फुरसुंगीचं बियाणं वापरतो. अच्छा, काय रिझल्ट वाटतो तुम्हाला. जर्मिनेशन वगैरे कसं वाटतं. जर्मिनेशन 80 ते 90% आहे. चांगली उगवण क्षमता आहे. चांगल्या प्रकारे येतं. क्वालिटी पण कांद्याची चांगली आहे आणि कमी दिवसात येतं. 110 ते 12 दिवसात कांदा तयार होतो. हा चांगल्या प्रतीचा कांदा निघतो. मार्केटात बियाचे दर चांगले असतात कांद्याचे. ओके, म्हणजे टिकवण क्षमता वगैरे आतापर्यंत आपला माल चाळीमध्ये स्टोर आहे. आताच भरायला सुरुवात केली. चांगल्या प्रतीचा माल आहे. खराब वगैरे काही होत नाही. इतर व्हरायटींपेक्षा चांगल्या क्षमतेने टिकतो हा माल. त्यानंतर जर समजा आता तुम्ही मार्केटला गेला, रेट वगैरे जातो का चांगला कांद्याच्या क्वालिटीनुसार. मार्केटला सर्वात उत्तम रेटने जातो हा कांदा. हायेस्ट रेट मध्ये फक्त 10-20 रुपयाची तफावत असते. जवळजवळ हायेस्ट रेटने जातो हा कांदा. क्वालिटी चांगली आहे. साईज त्याची मीडियम आणि चांगली येते. त्यामुळे व्यापारी त्याला आवर्जून चांगला प्रतीचा भाव देतात. बरं, 4 वर्षापासून तुम्हाला काय अनुभव आला. क्वालिटी मध्ये काय फरक पडलाय का, किंवा काय पत्ती वगैरे खराब झाली, वजन वगैरे कमी झालं, असं काय अनुभव आले. चांगलंच आहे. उलट दरवर्षी त्याची क्वालिटी सुधारते. दरवर्षी चांगला प्रकारचा निघतोय. वजनामध्ये चांगलं ऍव्हरेज देतोय दरवर्षी. बरं, मग शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल या कांद्यावर. मी 4 वर्षापासून हेच बियाणं वापरत आहे. तरी शेतकऱ्यांनी बी कृष्णा फुरसुंगी बियाणे वापरावे. त्याची उगवण क्षमता चांगली आहे. रिझल्ट चांगले. मार्केटमध्ये दर चांगले मिळतात त्याला आणि टिकायची क्षमता चांगली आहे त्याची. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा कांदा बियाणे वापरावे. मी पण 4-5 वर्षांनी वापरतोय. या वर्षी पण परत मी 2 पेटी कांदा बियाणे कृष्णा फुरसुंगीचे टाकणार आहे. बरोबर, म्हणजे कोणत्याही प्रकारची फसवणूक वगैरे काही होत नाही. बरोबर. आणि परत तो जवळजवळ 110 ते 15 दिवसात कांदा लवकर तयार होतो. इतर वाढ्यांपेक्षा 15 दिवसात हार्ली काढणं येतो. आणि एकरी 200 ते 250 क्विंटल त्याचा ऍव्हरेज आहे. त्यामुळे चांगला उत्कृष्ट बियाणं आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही हा कांदा बियाणं लावून समाधानी आहात. समाधानी आहे आणि आम्ही तोच वापरत आहे ना. आता 4-5 वर्षापासून आम्ही बदललाच नाही. तेच बियाणं आता बी तुमच्याकडून घेतोय आम्ही. तर शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं असेल आतापर्यंतचा अनुभव दादांचा 4 वर्षामध्ये काय काय आलेले आहे. त्यानंतर तुम्ही मागची जी चाळ आहे ते बघू शकता. ही चाळ आहे, तिकडे काम चालू आहे. आज चाळ फोडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता कांद्याची क्वालिटी वगैरे कशी आहे. तर तुम्हाला क्वालिटी दाखवतो इकडे. अशी कांद्याची क्वालिटी ह्या प्रकारची निघालेली आहे, बघू शकता तुम्ही.